हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? मजेत मस्त चालला आहे ना? आणि तब्येतीची सुद्धा काळजी घ्या बरं का, कारण थंडी खूप वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला आजारी पडायचं नाही आहे, कारण आजारी जर पडलो तर मग आपला पुन्हा अभ्यास बुडणार आहे. अभ्यास आपला करायचा तसाच बाकी राहील. त्यामुळे अभ्यास करताना आपल्याला आजारी पडायचं नाही आहे. स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि कुटुंबाची सुद्धा घ्यायची आहे. तर आता माझंच बघा ना, बाळाला थोडंसं बरं वाटत नाही आहे 2-3 दिवसापासून. तर अभ्यासाचं थोडंसं माझं टाईम टेबल जे आहे ते फॉलो होत नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी घ्यायला सांगते. तर आज मी सकाळी आपल्या नेहमीच्याच टायमाला बुद्धिमत्ता हा जो घटक आहे त्यातील घड्याळ जे आहे ते पुन्हा एकदा घेतलेलं आहे. कारण माझे यातली डिफिकल्ट लेवल जे आहे ना, ॲडव्हान्स लेवलचे जे गणित आहेत ते थोडेसे मागं पडलेले होते. त्यामुळे मग मी त्याचा सकाळी आज व्हिडिओ पाहिला आणि त्यानुसार मग ती गणितं सुटतायत किंवा नाही, तर त्यासाठी मग मी घड्याळ हा जो घटक आहे तो पुन्हा एकदा घेतलेला आहे. त्यानंतर मग मी थोडंसं गणिताचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. दोन्ही पुस्तकांमध्ये ना घड्याळ या टॉपिकवरती वेगळे वेगळे उदाहरणं आहेत, म्हणजे वेगळे वेगळे प्रकार आहेत. दोन्ही मी गणित आणि बुद्धिमत्ता या दोनही पुस्तकांच्या पुस्तकांमधून ती घड्याळावरील जी गणितं आहेत ती सोडवलेली आहेत. आणि त्यानंतर मग मी माझी दुपारी भांडी वगैरे घासायची राहिलेली होती, ती घासण्यासाठी गेले. तर भांडी घासतानासुद्धा मग मी आज काय केलेलं आहे, जो आपल्या संगणकाचा विषय आहे त्याची व्हिडिओ मी ऐकता ऐकता मस्त भांडी घासून घेतलेली आहेत. बाबूलासुद्धा थोडंसं बरं वाटत नाही अजून, त्यामुळे थोडंसं त्यालाही लक्ष द्यावं लागतं आहे, जास्तच लक्ष द्यावं लागतं आहे थोडं म्हणण्यापेक्षा. आणि त्यामुळे मग कामाचंसुद्धा थोडंफार माझं राहिलेलं असतं बाकी. मग ते मी असंच गॅपमध्ये थोडंसं करत असते आणि तेच काम करता करता व्हिडिओसुद्धा ऐकत असते. त्यानंतर ना मग मी चहा घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा अभ्यासाला बसली. तर त्याला बाजूला खेळणी वगैरे टाकून दिलेली होती आणि तो खेळत होता. तर मग मी यावेळेत ICDS हा जो विषय आहे त्याचे मग मी 1 लाइनर वाचलेले आहेत. खूप फास्ट असं वाचायचं काम सध्या चालू आहे, कारण की वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला बरेच सब्जेक्ट आहेत ते कवर करायचे आहेत त्यामुळे. तर त्यानंतर ना मग बाळाचा थोडासा मूड डाऊन झाला आणि मग त्याच्यासोबत थोडा वेळ खेळावं लागलं. तोपर्यंत 5 वाजलेले होते आणि मग पुन्हा एकदा मी काय केलेलं आहे, त्याचा थोडासा झाल्याच्या नंतर त्याला मग TV लावून दिला. थोडा वेळ TV पाहत होता तो. त्याच्या आवडीची थोडीशी साऊथची गाणी आहेत ती पाहत असतो तो. आणि त्यानंतर मग मी GK कडे वळालेली आहे. तर GK मध्ये ना मी आज आपलं पंचायत राज हा जो घटक आहे तो वाचायला घेतलेला होता. तर एकंदरीत आज माझा असा अभ्यास झालेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.